श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मंडळी. आज बनवूया वालाच्या बिरड्याची भाजी. तर बघा, हे वालाचं बिरडं म्हणजे पावटा म्हणतो त्याला. तर पावटा हा मी निवडून घेतलेला आहे. आता हा बघा, असा सफेद पावटा असतो, तर हा निवडून घेतलेला आहे. म्हणजे पाव किलो आणला होता. सुक्का पावटा असतो, तो भिजत घातला, लगेच भिजतो. हा 1 दिवसामध्ये लगेच भिजतो. आदल्या दिवशी काल रात्री घातलेला भिजत आणि तो झाला लगेच बघा. तर हा पावटा लगेच भिजतो. आणि दुसरे असतात ते कडवेवाल. ते कडवेवाल असतात, त्याला भिजायला 2 दिवस लागतो, ते लवकर नाही भिजत. तर आता ह्या पावट्याची मी भाजी करणार आहे बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. पावट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 1 मोठा कांदा घेतला आहे. लहान मिडियम असतील तर 2 घ्या. 1 मोठा कांदा घेतलेला आहे. ओल्या नारळाची खव घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. थोडासा आल्याचा तुकडा कापून घेतला आहे. आणि मिरच्या घेतल्या आहेत. 2 मिरच्या कापून घेतल्या आहेत. आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर त्याला लागणारे मसाले लावू. या वालाच्या बिरड्यामध्ये मी शिराळ घालणार आहे. हे बघा, हे शिराळं असं स्वच्छ म्हणजे साफ करून याच्यावरचं साल असतं ते काढून मी असे तुकडे करून घेतले आहेत. शिराळ्याने खूप छान लागते भाजी ही. तुम्ही बटाटा पण टाकू शकता, शेवग्याच्या शेंगा पण टाकू शकता, काही टाकू शकता, पण शिराळ्याने खूप छान लागते. तुम्ही शिराळा टाकणार आहे. राई घेतले पाव टेबलस्पून, जिरं घेतले पाव टेबलस्पून, हिंग घेतले पाव टेबलस्पून, हळद घेतले पाव टेबलस्पून, आणि घरचा आपला लाल मसाला 2 टेबलस्पून घेतले. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार साखर घेतलेली आहे, आणि तेल 2 पळी तेल घेतलेलं आहे. चला तर आपण लगेच करायला. मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. आणि आता आपण तेल घालून घेऊया. तेल तापलं का आपण राई घालू. राई, जिरं, हिंग. आता आपण कढीपत्त्याची पानं घालू. मिरची आणि आलं घालू. गॅसची फ्लेम स्लो करू जरा. आता आपण कांदा घालून घेऊ. गॅसची फ्लेम वाढवूया. झटपट होती ही भाजी. हे वालाचं बिरडं आहे ना, म्हणजे सफेद वाल म्हणतात ना, ती लगेच होते. म्हणजे शिजायला टाईम, म्हणजे लगेच शिजते. म्हणजे कडवे वाल असतात ना, लाल वाल, ते शिजायला टाईम लागतो. तर ही भाजी पटकन होते आणि छान चवीला पण खूप छान लागते. पण ही भाजी थोडी वातू असते, कोणाला म्हणजे चालते, कोणाला नाही चालत. बघा, आता मी इथे हळद पावडर घातलेली आहे. इथे मसाला घातला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला, कोणाला तिखट कमी पाहिजे त्याप्रमाणे घाला. तर या भाजीला तेल मसाला असलं ना बरोबर, ही भाजी अजूनच छान लागते. कांदा जरा चवचवून घ्यायचा. तर याच्यामध्ये आलं आवश्यक, म्हणजे घाला. आल्याने तो म्हणजे ही वातू असते ना भाजी, जरा आल्यामुळे ती नडत नाही. आलं घाला, आवडून आलं घाला. तर मसाला चांगला असा परतून घ्यायचा. चांगला परतून घेतला तर मग आपण त्याच्यावरती हे वालाचं बिरडं घालून घेऊया. पाण्यात घालून ठेवायचं. हे धुवून ते चांगलं राहतं, गाय वगैरे नाही पडत. आता मी पाव किलो हे पावटा होता, त्याचे अर्धे वाल भिजत घातलेले आणि अर्धे ठेवले. तर बघा केवढी त्याची भाजी होईल आता. तर बघा, आता मी हे वाल थोडे शिजत ठेवते. थोडासा पाणी घालून शिजत ठेवूया. वरती झाकणावरती पाणी ठेवूया. आपण मीठ साखर नंतर घालणार आहोत. तर आता थोडा वेळ शिजू. तर आता बघूया आपण. आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेऊया. मीठ, ओल्या नारळाची चव वगैरे घालून घेऊ. मीठ घालूया चवीनुसार. साखर पण घालूया. या भाजीमध्ये साखर छान लागते, म्हणजे साखर घाला त्याच्याने चव वाढते त्या भाजीची. आता ही ओल्या नारळाची हो
कोथिंबीर, आता आपण याच्यात घालायचे शिराळं. पण शिराळं लगेच शिजतं, त्यामुळे शिराळं नंतरच घालायचे. बघा हे शिराळं, दोडका पण म्हणतात त्याला, दोडका, ते पण आता आपण घालून घेऊ, मिक्स करून घेऊ. शिराळ्याला पण थोडं पाणी सुटतं, मग आधीच पक्का पाणी नाही टाकायचं, थोडासा पाणी घालूया आपण. थोडीशी साखर घाला, साखरेमुळे छान भाजीला टेस्ट लागते, छान लागते भाजी. आमची सर्वांची तर फेवरेटच आहे. वसई साईडला तर ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. वालाचे बिरडं काय असलं का वालाच्या बिरड्याची भाजी असतेच, काही असलं तरी. पूजा म्हणा, काही फंक्शन, वालाची भाजी ही असते. तर बघा आता याच्यावरती असं पाणी ठेवून आपण हे थोडं शिजत घालूया. शिजेपर्यंत, तर वाल हे लगेच शिजतात. तर आता मी थोडा वेळ शिजत ठेवले. मस्त पाऊस पडत आहे. पाऊस आणि वालाच्या बिरड्याची भाजी आणि त्याच्यासोबत पंजोळी. आता पंजोळी तुम्हाला काय माहिती आहे का नाही माहिती नाही, पण ती बाफळ्या असतात, त्या बाफळ्यांची जिरं बाफळे लसूणची ती छानपैकी पंजोळी केली जाते. तर माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे पंजोळीचा, ऑलरेडी अगोदर टाकलेला आहे, आणि कडव्या वालाच्या भाजीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या 2 रेसिपी बघा. पंजोळी, या वालाच्या बिरड्याबरोबर पंजोळी खूप छान अप्रतिम लागतं. भाताबरोबर गरम गरम मस्त वाफेवरला भात आणि पाऊस आणि वालाच्या बिरड्याची भाजी आणि पंजोळी एक नंबर बेत जेवणाचा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपण बघूया, 5च मिनटं झालेली. बघा आता आपली भाजी किती मस्त होत चाललेली आहे, छान. तुम्ही असा रसाभरती पण अशी छान लागते भातावर खायला, पण थोडी सुकी केली तर अजून छान लागते. अजून थोडीशी आटवून दे. बघा कोणाकोणाला असा डाळिंबा लागतो, कोणाकोणाला थोडासा डाळिंबा मोडला ना का आवडते. थोडासा डाळिंबा मोडला ना का पण खूप छान टेस्ट येते त्याला. आपण थोडीशी होऊन आलेली आहे, थोडा वेळ ठेवूया अगदी. आपण आता बघूया. बघा मग ती मस्त झालेली आहे भाजी. आता ती सुक्की पण झालेली आहे, शिराळा पण मस्त शिजलेला आहे. आता वाल पण बरोबर, म्हणजे जास्ती खिरापट पण झाली, जास्ती डाळिंबा पण नाही राहिला. तर मस्त अशी भाजी झालेली आहे. आता आपण गॅस घालूया, मस्त भाजी आपण काढून घेऊ. मस्त झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊया भाजी. बघा मस्त अशी वालाच्या बिरड्याची भाजी. हां हां, आमच्या भंडाऱ्यांची तर एकदम फेवरेट भाजी आहे ही. आम्ही भंडारी आहोत, तर ही वालाची भाजी सर्वांना, म्हणजे सगळ्या घरांमध्ये खूप आवडीने खाल्ली जाते. भंडाऱ्यांमध्ये वाल बिरडा भाजी बटाट टाकून पण, कोणाकोणाला बटाट टाकून आवडतं, तर बटाट टाकून पण खूप छान लागते. तर बघा अशा प्रकारे मस्त वालाच्या बिरड्याची भाजी तयार आहे. अशा प्रकारे तयार आहे वालाच्या बिरड्याची भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान अशी टेस्टला होती भाजी आणि खूप छान. बघा डाळिंबा पण राहिला आहे, मोडली पण नाही, अशामध्ये ती भाजी शिजवायची. म्हणजे कोणाला खिरापत पण नाही आवडत आणि कोणाला एकदम डाळिंबा पण नाही आवडत, पण ही अशी मस्त झालेली भाजी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते चवीला. तर आता ही सफेद वालाची पावट्याची भाजी आणि कडव्या वालाची असते ती वातवून असते, ती पथ्यासाठी असते. ती बाळंतिणीला पण दिली जाते आणि खाल्ली जाते, चांगली असते ती म्हणजे पथ्यासाठी. पण ही जरा वातूळ असते, म्हणजे ज्यांना त्रास आहे, त्यांना वाताचा वगैरे, त्यांनी शक्यतो ही भाजी टाळा. आणि खाल्लीच तर आलं घालून खा थोडी, तर काही नाही होत तेवढी खायला. कोणाकोणा रात्रीच्या टायमात खाल्ली का ती नडते, तर सकाळी चालू शकते. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.